33 वर्षाची उज्ज्वल कारकीर्द पूर्ण प्राध्यापक मधुकर वाघ सरांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात संपन्न। ढोल ताशांच्या गजरात निरोप। द्रोणाचार्य वाघ सरांना विद्यार्थ्यांचा भावनिक सलाम। शिक्षण, क्रीडा आणि संस्काराचा प्रवास। मधुकर वाघ सरांच्या सेवेला मानाचा मुजरा। क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय एकलहरे यांचे प्राचार्य मधुकर खंडेराव वाघ उर्फ MK सरांचा सेवानिवृत्ती सोहळा एकलहरे येथील माध्यमिक विद्या मंदिराच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। एकलहरे येथील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मधुकर वाघ हे आपल्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। VN नाईक शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयात नोकरी करत 33 वर्षाच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले। एकलहरे कनिष्ठ महाविद्यालयात त्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये, डॉक्टर मच्छिंद्र कदम, ॲडव्होकेट तानाजी जायभावे, RR बोडके, रुंगटा हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य संजय चव्हाण, आनंदा वाघ, बाळासाहेब वाघ, प्राध्यापक रवींद्र मोरे, नगरसेविका रंजना बोराडे, दामोदर मानकर व वीज केंद्राचे अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य मधुकर वाघ यांचं ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यानंतर त्यांचं औक्षण करण्यात आलं, तसेच NCCच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना दिली। यानंतर त्यांनी हजेरी पुस्तकावर शेवटची सही केली। यानंतर व्यासपीठावर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी शिक्षक सेनेच्या वतीनं संजय चव्हाण व पदाधिकारी तसेच VN नाईक संस्थेच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। तसेच शिवडे गावचे ग्रामस्थ व विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अनेक पाहुण्यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य मधुकर वाघ यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची जी अटॅचमेंट असायची तो धर्म वाघ सरांनी आजपर्यंत रिटायर्ड होईपर्यंत पाळला। जे विद्यार्थी आहे, अनेक विद्यार्थी वाघ सरांच्या हातातून अधिकारी झालेले असतील, काही पोलीस दलामध्ये आहे, अनेक काही MSB मध्ये आहे, अनेक त्यांचे विद्यार्थी सरकारी खात्यामध्ये नोकरी करतायत। MK वाघ असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी संस्थेशी निष्ठा ठेवली, कुठल्या व्यक्तीशी निष्ठा न ठेवताही, परंतु या एकलहऱ्याच्या मातीशी MK वाघांचं काहीतरी ऋणानुबंध आहे। MK वाघ जसे तळागाळातून आले तसे या परिसरामध्ये असणाऱ्या सर्व तळागाळातल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचं काम रात्रंदिवस सराव करून, कबड्डी असेल, कुस्ती असेल, व्हॉलीबॉल असेल, या सगळ्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना पुढे कसं नेता येईल याच्यासाठी सातत्याने संघर्ष करणारं हे व्यक्तिमत्व आहे। त्यांचे जावई आमचे बंधू मधुभाऊ कामणे यांचे जावई, मग जावयाला शुभेच्छा देणं हे सासऱ्याचं काम असतं, कारण आमची मुलगी, आमची पुतणी बीबीताई तिने त्यांच्याबरोबर अतिशय चांगला असा संसार केला आणि एक आदर्श परिवार तिने उभा केला। त्यांच्या काळामध्ये त्यांनी NTPSच्या माध्यमातून, महाराष्ट्र शास्त्राच्या माध्यमातून, विविध NGOच्या माध्यमातून शाळेसाठी, मुलांसाठी भरीव असं योगदान केलेले। त्यांच्या माध्यमातून नुकतंच एक 18 लाखाची देणगी त्यांनी जाता शाळेला मिळवून दिली। नक्कीच वाघ सरांचं योगदान हे VN नाईक करता फार मोलाचं राहणार आहे। त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये एक प्रभावी असं नेतृत्व संघटनेमध्ये राहिलेले। शिक्षकांच्या न्याय हक्काच्या साठी बराच वेळा त्यांनी रस्त्यावरून आंदोलनं केलेली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी त्यांचं भावी आयुष्य, निवृत्तीचं आयुष्य सुख समृद्धी भरभरडे जावो आणि माझ्या संस्थेच्या वतीने, माझ्या सर्व सभासदांच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना सुयश चिंतितो। प्राचार्य मधुकर वाघ हे फक्त हाडाचे शिक्षकच नाहीत, तर ते सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात देखील नेहमीच अग्रभागी आहेत। खेळाचे शिक्षक असलेले वाघ सर हे NTPS स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे अनेक खेळाडू त्यांनी घडवलेत। कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल तसेच सिन्नर व नाशिक येथील तालीम संघात देखील त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पैलवान राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी तयार केले। त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पारितोषिक पटकावले। अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन व प्रसंगी स्वतःच्या खिशातून विद्यार्थ्यांना मदत करणारे मधुकर वाघ सर हे एक आजच्या काळातील द्रोणाचार्यच म्हणावे लागेल। या प्रसंगी त्यांच्या सहकाऱ्यांसह अनेक विद्यार्थ्यांच्या भावना अनावर होऊन अश्रू दाटून आले होते। यावेळी अनेकांच्या मुखी एकच वाक्य होतं, असा शिक्षक होणे नाही
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य मधुकर वाघ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी सर्वप्रथम डोंगरगावकरांचे आणि त्यावेळेचे संचालक आमचे अशोक नाना नागरे यांचे प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो आणि मी स्वर्गीय दिगोळे साहेबांना या ठिकाणी विनम्रपणे अभिवादन करणार आहे की ज्यांनी मला रोजीरोटीला लावलं. त्यानंतर असलेल्या सर्व संचालक मंडळाने गेल्या 30 वर्षामध्ये जे संचालक मंडळ या संस्थेवर कार्यरत होतं त्या कार्यरत संचालक मंडळाने मला खूप अशी सहकार्य केलेले आहे. मी आप्पा सेक्रेटरी असताना नाशिकमध्ये कबड्डी NKPL प्रो कबड्डीच्या धर्तीवर आम्ही 2 वर्ष सलग सामने घेतले. त्यामध्ये माझा मित्र स्वर्गीय प्रशांत बाबड याचा मी निश्चितपणे उल्लेख करेल. त्याचबरोबर माझे मित्र इंजिनियर बजरंग परदेशी आणि लाला जाधव यांनी मला या NTPS स्पोर्ट क्लबच्या वतीने खूप मोठी सेवा करण्याची संधी दिली. माझ्या खेळाडूंना घडवण्याचं काम बजरंग परदेशी यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता विद्यमान अध्यक्ष कोंडाजी मामा यांनी मला बऱ्याच वेळेला सहकार्य केलेलं आहे. मी आलेल्या सर्व संचालक मंडळाचे या ठिकाणी शतशः धन्यवाद व्यक्त करील. आणि संस्थेने मला ज्या ज्या वेळेला बोलवलं त्या वेळेला या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता असेल, क्रीडा असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, ज्याही काही गोष्टी असेल त्या गोष्टीसाठी माझ्याकडनं भरीव अशी मदत करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्थेचे सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी यासह एकलहरे व शिवडेगाव इथून आलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.